नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. काल आमच्या गावचा बाजार झाला आणि गावच्या बाजारातून का नाही ही बीट आणलेली. आता ही बीट आहे ना, खरं तर आपल्या शरीरासाठी का नाही चांगलं असतं. म्हणजे बीट आपण कोरडं बी खातो बघा. एखादं ना हाटीला जेवायला बिवायला आपण गेलो की आपल्याला कांदा काकडी बीट असं देतात. पण का नाही आपण तीच जर बीटाचा वेगळा पदार्थ केला का नाही, बीटाचा हलवा जर केला का नाही आणि रोज एक एक चमचा जर आपण सकाळी जर तो खाल्ला का नाही, तर ह्या बीटापासून का नाही आपल्या शरीरातलं रक्त वाढतं या आणि आपल्या शरीराला चांगलं निरोगी सुद्धा ठेवतं या. बघा, जास्त अशक्तपणा येत असेल आणि दवाखान्यात गेलं की डॉक्टर सांगतात की गाजर खा, बीट खा किंवा रक्तवाढीची इंजेक्शन घ्या असं काही सांगत असतात. पण त्यापेक्षा का नाही आपण घरगुती जर उपाय केला का नाही तर आपल्या शरीराला का नाही भरपूर असं फायदे मिळतात. तर ही बाजारातली मी काल जवळजवळ 1 किलो बीट आणलेले आहेत. एकदम जास्त मोठी पण नाही जास्त बारीक पण नाहीत. आता ह्या बीटाचा का नाही आपण चांगला चुलीवरती का नाही हलवा बनवायचा आहे. आता ही 1 किलो बीट घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण घेतलेली इकडे 1 वाटी साखर, इकडे घेतले तर काजू आणि ही घरचंच तूप आहे गाईचं आणि माहीत थोडंसं बदाम घेतलेलं. तर सगळ्यात अगोदर का नाही ही जी बीट आहे ना ही आपण स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि ह्याची साल काढायची. तर मस्त असं हे आपण धुवून घ्यायचं. तर आता कसं झालंय, थंडी संपत आली, उन्हाळा चालू झालेला आहे आता की आता व्हायचं रानातनी त्यावेळेस पालेभाज्या कमीच असतात. आता जी काय आणायचं आहे ते आपल्याला बाजारातूनच. बाजारातनी असं आणलेलं असतं, बऱ्याच जणांचा हातबीत लागलेला असते. तर या म्हणून आपण एकाना चांगलं स्वच्छ धुवून घ्यायची. बीट चांगलं धुवून घेतलेली आहेत बघा स्वच्छ पाण्याने. आता ह्यात आपल्याला ही शेंडा असा कापून घ्यायचा आहे आणि ही जी बुडका आहे का नाही ही सुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे. असा आणि ह्याची आपल्याला साल काढायची. आता ह्या अगोदर सगळं का नाही ह्याचं कापून घ्यायचं, शेंडा आणि बुडका. ह्या पद्धतीनं कापते का नाही. ह्याचं शेंडा आणि बुडका का नाही कापून घेतलेला आहे. तर आपल्याला ह्याची का नाही साल काढून घ्यायची. तर ह्या पद्धतीने आपल्याला साल काढायची ह्याची. अशी ही बीट मुळातच इतकं लाल असतं का नाही की आपल्या शरीरात एका नाही झपाट्याने रक्तवाढीचं काम करत असते. तर ह्याला नुसता असं लागलं तरी इतकं लाल होतं या. आपल्याला सगळ्या बीटाची का नाही काढून घ्यायची. आता साल काढत असताना ते हाताला एवढा असा लाल होणारच आहे. आता सगळेच बीटांची मी साल घेते काढून. मस्त अशी सगळ्या बीटांची आपण साल काढून घेतलेली बघा. अजिबात कुठं साल ठेवलेली नाही. काय होतं चारी बाजूने आपण साल काढून बीट आहेत ना आपण खिसून घेणार आहे. असं आपल्याला ही बीट खिसून घ्यायचे बघा. चांगला असा मोठा खिस आपण जसा खोबऱ्याचा खिस करतो ना त्या पद्धतीने आपल्याला खिसायचा आहे. म्हणजे मोठा खिस झाला पाहिजे. मस्त असा बघा पडतोय ह्या बीटाचा खिस. छान असा खिस पडतोय. आता हे असाच प्रकारे मी सगळे बीट आहे ना खिसून घेते अगोदर. सगळे बीट आता खिसले तुम्ही. छान असा खिस झालाय ह्याचा बघा. पितळीच भरली 1 किलोच्या बीटाने आता चांगली अशी. आता एवढं राहिलेलं अर्ध खिसून घेते. आता आपलं खिसून घेतलेलं आहे. इकडं आता चूल पण चांगली पेटलेली. आता त्याच्यावर ठेवते कढई. कढई चांगली आपल्याला गरम करून घ्यायची.
हे गरम झालेली आहे. आता आपण 1 चमचा तूप टाकते मी, कारण आपण परत सुद्धा टाकणार आहे. आणि हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात एक 5-6 बदाम टाकायचे. तो असं भाजून घ्यायचं आपल्याला व्हायचं तुपामध्ये. आणि मग परत आपण एका ना त्याचा अर्धा तुकडे करणार आहे. तसंच ही 5-6 काजू सुद्धा टाकते. आता गाजराचा हलवा करू द्या, नाहीतर बिटाचा हलवा करू द्या. काही जणी का नाही दूध वापरतात, पण दुधाने काय होतं या लगेच वास लागतो या. आणि असा जर बिन दुधाचा जर हलवा जर तुम्ही केला का नाही तर कमीत कमी 8 ते 15 दिवस टिकतो. ह्याला बुरशी बिरशी काही येत नाही. त्याच्यामुळे आपण ह्या हलव्यामध्ये का नाही दूध अजिबात घालायचं नाही. आता ही चांगलं आपण तुपामध्ये ही काजून बदाम आहे का नाही आपण आंबोळ आंबोळ असं चांगलं असं भाजलेलं आहे. हे काढते पितळी. त्याचं आपल्याला गार झाले की तुकडं करून घ्यायचे. आता अजून 1 चमचा तूप टाकते. आता ही खिसून घेतलेलं बीट आहे ना, ह्याच्यात आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं. तिथं तळी भरून खिस झालेला आहे, पण आता ह्याचा शिजू नाही का नाही अगदी बारीक होणार आहे. आता चांगला असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कढईमध्ये चांगली अशी फुल कढई झालेली बघा. हलवत हलवत घ्यायचं आपल्याला. जाळ मात्र ना बारीक ठेवायचं. आता गॅसवर असल्याने कसं कमी गॅस म्हणलं तरी का नाही आपल्याला गॅस करायला येतो, पण चुलीवर नाही तसं होत. चुलीवर आपल्याला बारीकच जाळ ठेवायला लागतो या. आणि ह्या बारीक जाळावरतीच आहे का नाही आपल्याला ही बिटाचा हलवा ना हलवून हलवून घ्यायचा आहे. चुलीला आता बारीक जाळ लावलेला आहे. आता अजून 1 चमचा तुपाचं वरणी सोडते. थोडंसं वरती घेते अजून आणि चांगलं हलवून नाही का नाही ह्याच्यात आपल्याला टाकायची साखर. काय होतं साखर टाकली की त्याला पाणी लगेच सुटते. आणि असं नुसतं म्हणलं का नाही की पाणी सुटत नाही, मग खाली ना कढईला ना असं चिचकायची आणि लागायची भीती वाटते. म्हणून आता आपण का नाही ह्याच्यात साखर मिक्स करायची. साखर मिक्स केली की काय होतं या साखरेचं आणि ह्या बिटाचं पाणी सुटलं की मग आपल्याला हलवा बी सोपं जाईल आणि ही पटकन असा हलवा शिजून निघेल. आता ही 1 वाटी साखर घेतलेली, अशी अर्धी वाटी साखर घालते. हलवत हलवत घालायची आपल्याला. पटकन असं पाणी सुटून ह्याला आणि शिजला जायला. अगोदर आहे ना आपण अर्धी वाटी साखर टाकलेली. आता ही चांगली ह्या हलव्यामध्ये मिक्स झालेली आहे बघा. आता ही राहिलेली सुद्धा टाकते, म्हणजे चांगला असा गोड हलवा होईल. आणि आता ही परत हलवून घ्यायचं. आता साखर टाकल्यामुळं काय झालं बघा लगेचच पाणी सुटलं का नाही. हा बघा आता ही पाणी आपल्याला आटून आटून घ्यायचं. आणि जर साखर लवकर टाकली नाही आपण की मग कढईला चिकटला जातो हलवा आणि मग ती करापला जातो. आता ही चांगलं एकजीव करून घेते. आता हे काजून बदाम जे आपण तुपात तळून घेतलेलं आहेत का नाही, ह्याचा का नाही आपल्याला लय भुगा करायचा नाही. हे असं तुकडं तुकडं करायचं. म्हणजे काय होतंय ते हलव्यातूनच त्याची चव वाढते. असं असं तुकडं घ्यायचं आपल्याला करून, जास्त भुगा करायचा नाही. बिटाच्या हलव्यातलं चांगलं असं पाणी आटले बघा. आता मस्त असं पाणी आटलेलं आहे आणि चांगला शिजत सुद्धा आलेला आहे. आता आपण काय करायचं, ही जी तुकडं करून घेतलं तर काजू बदामाचं ही त्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगला ह्याचा का नाही एकजीव करून घ्यायचा.
हलवा आता आपला तयार झालेला आहे. सगळं ह्यातलं पाणी आटून गेलेलं आहे. मस्त असा शिजलेला आहे बघा. आता ही खाली घेते. देऊ रे खायला तुला हलवा. हो दिकी. चला घ्या डिसाई. मस्त बघा असा हलवा तयार झालेला आहे आपला. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. दूध घातलेलं नाही अजिबात सुद्धा त्याची चव चांगली वाढतीये. बस दादा. दुधाने का नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच लगेच का नाही त्याला वास लागतो. त्याच्यामुळं का नाही दूध अजिबात घालायचं नाही. भला गाजराचा हलवा असू द्या नाहीतर ह्या बिटाचा असू द्या. चला आता हलव्याच्या का नाही आता चव घेऊन दाखव त्याला. धरा. या मंडळी आमच्या आईनं बघा मस्तपैकी हलवा बनवलाय बिटाचा. तुम्हाला कसा झालाय ते सांगतो. रोज एक एक चमचा जर असा ना आपल्या लहान लेकरांना किंवा जी शाळेत जातात लेकरं त्यांना किंवा ज्यांनी जिम लावलेली असते या व्यायाम करतात त्या लेकरांसाठी का नाही असा रोजचा एक चमचा जरी दिला का नाही हा हलवा खायला. रोज कच्चं बीट खाण्यापेक्षा ही जर दिलं का नाही. कारण कच्चं बीट खायचं म्हणलं का नाही पोराला जास्त लेकरं आवर्जून खात नाहीत. मग असं जर आपण आठवण करून दिली आणि हे खाल्लं ना तर आपल्या का नाही शरीरात ना रक्तवाढीचं प्रमाण आहे का नाही या बिटाने चांगलं असं वाढलं जाते. हा यो एक नंबर झालाय हलवा आहे ना. गाजरचा हलवा कसा होतो त्यापेक्षा भारी झाला. आणि तुपात बनवल्यामुळं तर एक नंबर चवच वाढली. आणि तूप आहे ना देशी गाईचं आहे त्याच्यामुळं तर अजूनच चव वाढते. कसं काय झालाय एकच नंबर. चला मंडळी आमचा जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि रानात बसू नये का नाही बिटाचा हलवा केलाय चुली वागदी तो कसा काय झालाय का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.